आई बापाला वृद्धाश्रमात ठेवण्याचे कारण माझं मलाच माहित, तुम्हाला सांगून काय फायदा नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि कसं आहे माहितीये का, बऱ्याच जणांना असे कारण असतात की माझ्याकडे पैसे नाहीत, माझा मोठा भाऊ बघत नाही, माझा बारका भाऊ बघत नाही, बहीण बघत नाही, मी का बघू, मी किती दिवस सांभाळायचं, किती दिवस यांचा आजार पण काढायचा, असं बऱ्याच जणांना प्रश्न असतात. म्हणून काही लोक आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि ज्यांच्या बुडाला झोंबत असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पैसा नसून पण आई वडिलांची सेवा करता येते भावांनी, माझ्या बहिणीनं. पण सेवा करायची फक्त मनात इच्छा पाहिजे. इच्छाशक्ती असली की सगळ्या गोष्टी करता येतात. फक्त ते करण्याची माणसाच्यात इच्छा आणि आई वडिलांना सांभाळण्याची ताकद लागते. सगळं करण्यासाठी पैसाच लागतो अशातला भाग नाही, पण तुम्हाला करायची नसते, त्यामुळे तुमच्याकडे कारणं असतात ढेवभर. आणि आता हे व्हिडिओ बघून बऱ्याच जणांच्या आता आग लागल, पण आता ज्यांच्या लागल त्यांचे संस्कार तसंच झालेले असतील, त्यात आपण काही करू शकत नाही. पण आई वडिलांची तुम्हाला जर सेवा खरंच मनापासून करायची असली तर तो माणूस कुठल्याही परिस्थितीत जाऊन कुठल्याही थराला जाऊन करतोच. त्याला पैशाची गरज कधी पडत नाही, त्याला कुठली कारणं आडवी येत नाहीत, त्याला कुठल्या अडचणी आडव्या येत नाहीत, त्याला कधीच असं काही वाटत नाही की बाबा मी इथं आता थांबलोय आणि मी हे करू शकत नाही, असं कधीच वाटत नाही. पण ज्यांना खरंच करायचं नसते की नाही, त्यांच्यापाशी कारणं कसले असतात तुम्हाला सांगतो. एक तर असते माझ्याजवळ पैसा नाही, मी किती दिवस करू, माझी बायको कधीपर्यंत आई वडिला माझ्या सांभाळायची, आणि माझा मोठा भाऊ बघत नाही, मी तर काय करणार एकटा, मला आता होत नाही, काम बघू का आईचं बघू बाबाचं बघू, असे हे कारण असली 100-200 कारणं तिने देणार, पण आई वडिलांना तिने बघणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी हीच वेळ तुमच्यावर येईल की नाही, त्या दिवशी हे वाक्य तुम्हाला आठवतील, लक्षात ठेवा. पण त्या दिवशी लय वेळ झालेला असं, कारण तुम्ही पण आई वडील होणार आहे. आणि तुमची मुलं पुढे जाऊन जर असं तुमच्याबरोबर केलीत तर मग राग मानू नका, गप कुत्र्यागत अनाथाश्रमात जाऊन पडा.